शरण जावे मना ओनी शरण जावे मना ओनी शरण जावे
मनवोनी शरण जावे मन ओने शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे मनवोने शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोने शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भाव देवाचे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी हा उतरिल पार हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा हा उतरिल पार हा उतरिल भवदुत्तर नदीचा भवदुत्तर नदीचा मनवोनी शरण जावे सर्व भावी देवाशी तो हा उतरेल पार बहुदुस्तर नदीचा बहुवाही करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरेल पार बहुदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताची त्यांच्या कृपा ब्रह्मांड नायक भगवान पंढराय त्यांना नमस्कार करून मी सेवेला प्रारंभ करतो. आजची सेवा वळग या ग्रामामध्ये श्री दुर्गा माता समिती वळग येथे मासिक नियमाप्रमाणे का वार्षिक नियमाप्रमाणे वार्षिक नियमाप्रमाणे शिवरात्री निमित्ताने ठरलेला कार्यक्रम. या कार्यक्रमाचे उद्बोधक श्री माननीय हरिभक्त परायण रणजित महाराज वळगकर याप्रमाणे या ठिकाणी या सर्वाला हा लाभ घडून देत आहेत. त्यातल्या त्यात या जाग्याची पूर्वपुण्य भूमिका ज्याच्या हातून धार्मिक कार्य घडतात ते अनंत पुण्याचं साठा ज्याच्या पाठीमागे आहे त्याच्या हातून हे पुण्यकर्म घडतात, इतराच्या हातून होत नाहीत. म्हणून आज सेवेकरता जे माझ्याकडे संधी उपलब्ध करून दिलेले ते हरिभक्त परायण रणजित महाराज त्यांची आज्ञा म्हणून या ठिकाणी मी आज सेवेकरता तत्पर उभा टाकलेल्यावर
म्हणून याच जगन्मातेला माझी विनंती आहे, घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा, दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दुर्बळाची देवा, हो घ्यावे माझे हाती सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, देवा, दिन दुर्बळाची घ्यावे हाती माझे सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, घ्यावे माझे हाती सेवा, हेची देवा विनवणी, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. नेमाप्रमाणे मी या ठिकाणी उभा टाकलेला आहे. मी दिन दुर्बळ आहे, मला काही माहिती नाही, तेवढा अभ्यास नाही आणि कुठलं काही त्या ठिकाणी सांगितलेलं शिकवलेलं नाही. सद्गुरू दादासाहेब जे माझ्याकडे बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी आपलं हे वळक गाव सुद्धा धोंडोपूर दादाच्या यादीमध्ये फडातलं गाव आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी असलेला जो विषय असेल, या ठिकाणी मी काय बोलावं, तुकोबरायच्या गात्याचा अर्थ काय करावं हे माझ्यासारख्या पामराला कळणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी त्यांना नमस्कार करून मी सेवेला प्रारंभ करीत आहे. आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे जगद्गुरु तुकोबरायचा महत्त्वपूर्ण एक चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगाचं चिंतनामध्ये सांगत असताना तुकोबराय सांगतात, देवा आज जीवाला उपदेश आहे. काही उपदेश करीत असताना, उपदेश घेत असताना, उपदेश देत असताना या तीन गोष्टीची दक्षता पाहिजे. उपदेश कोणाला करावं आणि कोणाला करू नये. उपदेश घ्यायच्या तो पात्रतेचा आहे का याचा पहिला आपण विचार करायला पाहिजे. जर त्याची पात्रता नसेल तर, त्याचा अधिकार नसताना जर तुम्ही सांगायला सुरुवात केल्या तर तुमचं सगळं मुळातून त्यानं बरोबर करणार आहे. उदाहरणार्थ लहान तोंडी मोठा घास जर घेतला तुम्ही, न विचारता कोणाला काही सांगूच नाही, हा त्याचा सिद्धांत आहे. पण तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी, बाबा सर्वतोपरी मनुष्य जन्माला आलेले जेवढे काही जीव आहेत आणि या प्रत्येक जीवाला उपदेश आहे. काय उपदेश आहे? हा जीव देवाचा पूर्ण अंश आहे. ममंशु जीव लोक पूर्णपणे हे जे काही जगामध्ये जीव जन्माला आलेले ते माझा अंश आहे. जीव आणि देव या दोन्ही मध्ये काय फरक आहे? देव भी दिसत नाही, जीव भी दिसत नाही. मग देव दिसत नाही म्हणून नाही म्हणाव का? जीव दिसत नाही म्हणून नाही म्हणाव का? जीव जसा अदृश्य आहे आणि शरीरामध्ये राहून सर्व शरीराच्या इंद्रियाचा व्यापार चालवतो, तसा देव हा जगाचा व्यवहार चालवतो, अदृश्य आहे. असे बरेचसे गोष्टी सांगता येतात, पण विषय म्हणून मी बोलून जाईन तुमच्या पुढे. म्हणवोनी तुकोबाराय पहिल्या सुरू हे जे वाक्य वापरलेत, म्हणवोनी, म्हणवोनी हा पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे? याचा व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं तर अपूर्णांक आहे, पूर्णांक नाही. ज्या ठिकाणी पूर्णांक वाक्य तयार करायचं असेल त्याला क्रियापद लावावं असं व्याकरणाचा सिद्धांत आहे. क्रियापद कोणती लागते त्या ठिकाणी? काय म्हणून शरणागती करावी, हा त्या काय हे त्याचं क्रियापद आहे. मग काय म्हणून शरणागती करावं? देवाबद्दल आपण किती जरी विचार केलो तरी ते विचार पूर्णपणे आपले विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून शरणागती करावी. पहिली गोष्ट, वेदानं मानलेला आहे म्हणून करावी, शास्त्रानं मानलेला आहे म्हणून शरणागती करावी, सनकाधिक लोकांना ज्याचं ध्यान करतात म्हणून शरणागती
करावी. सर्वाविषयी जर पाहायला गेला तर देवाला शरणागती जीवानं करावं. जीव हा देवाचा अंश असून सुद्धा जीव हा बद्ध झालेला आहे आणि बद्ध झालेल्या जीवाला उपदेश म्हणून सांगायचं. जसं चुकलेल्या माणसाला मार्ग सांगण्याकरता हायघाई करत जाऊ नये, तसं आम्ही तुम्ही स्वस्वरूपापासून बरेचसे दूर झालेले आहोत. म्हणून या चुकलेल्या जीवाला संत महात्मे सांगतात, बाबा इकडे तिकडे शरणागती करून आयुष्याची बर्बादी केल्यापेक्षा तू देवाला शरणागती कर. देवाला शरणागती कर म्हणल्यावर मनामध्ये शंका निर्माण झाली. महाराज कोण्या देवाला शरणागती करू प्रश्न निर्माण होतो. थोडस विषयाची संगती थोडक्यात सांगून पुढे निघणार आहे मी. काही देव झालेले आहेत, काही देव केलेले आहेत, काही देव आहेत ते आहेत, काही देव पुंजायचे आहेत आणि काही देवाला मानायचे. असे देवाचे अनेक प्रकारचे भाग पडलेले आहेत. केलेले देव कोणते असतील? शिळा तांब्याचे बाहुले केले, नवस बोले तयार. त्यांनी तुमच्याकडून शेंदूर शरणी इच्छा करतात, त्यांनी तुमची काय इच्छा पूर्ण करतात रे बाबा? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवत, कोणती भूती घेते, कोणती पूजते भूती घेते, आपुल्या पोटाची रडते, आपुल्या पोटाची रडते, मागती क्षिती अवदाने, आपुले इच्छी अनेक पिढी, काय ते देईल बराडी, मागती ते अवदान, आपुले इथे अनेका पिढी, काय ते देईल बराडे. हेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूती घेते, आपुल्या पोटाची रडते, मागती स्थिती अवदान. हेंदरी हेंदरी दैवते, आपुल्या पोटाची रडते, हेंदरी दैवते कोणते पूजिती भूते केते, आपुल्या पोटाशी रडते मागती शेते अवदान. आयशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. अरे शेंदूर शरणी इच्छिती ते काय अर्थ पुरविते? तुमच्याकडून बागून खाणारे देव ते आणि तुमच्या हाताने केलेले देव. आणि माणसाचा एक मोठा स्वभाव आहे सांगतो. मूर्तिमंत देवावर श्रद्धा बसत नाही, पण एका दगडावर श्रद्धा आणि झाडावर श्रद्धा बसल्याशिवाय राहत नाही. कारण माणसाचा एक मूळ स्वभाव असा आहे. पण मला सांगून जायचं काय त्या ठिकाणी, हे केलेले देव आहेत. काही लोक सोन्याचे देव केले, काही चांदीचे केले, काही तांब्याचे केले, पितळाचे केले, सप्तधातूचे देव केले आणि आपण त्याला नमस्कार करायला सुरुवात केली. हे केलेले देव, लक्ष द्या, हे केलेले देव. झालेले देव कोणते कोणते आहेत? सोबाळानं देव झालेले आहेत. अग्नी सोबाळानं देव झालेला आहे, वायू सोबाळानं देव झालेला आहे, त्याला देव मानावं लागते. प्रसंग असा आहे, ज्या ज्या ठिकाणी ज्याचा कोणत्याही प्रकारचं बळ आपल्या पुढे त्याच्या पुढे चालत नाही, त्याला देव मानायला हरकत नाही. दोन गोष्टी त्यातल्या त्या इंद्र चंद्र महेंद्र हे मोठमोठे जे देव आहेत हे कोण आहे? ते झालेले देव आहेत. केलेले नव्हते, झालेले देव आहेत. मग ह्या देवाला जर शरणागती केली तर या जीवाचा काय उद्धार होणार आहे का? नाही. एक प्रसंग म्हणून सांगून जातो महाभारतातला. ज्यावेळेस परीक्षिती राजानं सर्पशस्त्र मांडलं आणि त्याच्यात तक्षकाचा मुख्य
दोषी. तक्षक एक साप त्यांना मिळत नाही आणि तो गेला ते इंद्रदेवाला शरणागती केली. 33 कोटी देवलोकाचा राजा इंद्र आहे, त्याला आपण शरणागती केल्यानंतर आपल्या जीवाचं भय निघून जाईल. कारण जन्मोजे सर्पशस्त्र केले ते आस्तकी मध्येची राहविले. पाराशराने पुलस्थिती बांधले, मग ते वाचले रावणा. काय या ठिकाणी असे सर्प सगळे वाचले गेले. इंद्राच्या आड जाऊन तो लपला गेला आणि तो तक्षक लपल्याबरोबर त्या ठिकाणी परीक्षिती राजा म्हणायला जन्मोजय म्हणायला सुरुवात केला. काय हो भूदेव ब्राह्मण हो, तुम्ही यज्ञ हो हवन करता, त्रिभुवनातले सगळे साप हुडकून आणून यज्ञामध्ये माझ्या आहुती देत आहात, पण माझ्या बापाचा मुख्य अपराधी जो आहे जीव घेणारा तो साप कुठं आहे? त्या आत्मज्ञानानं पाहत असताना कुठे गेला तो साप? इंद्राच्या गादीखाली बसला होता. अपराधी माणूस मोठ्याच्या पाठीमागे लपला की त्याला कोणी काही करू शकत नाही, का लग्गा मोठा पाहिजे. अपराध लपत असतात, म्हणून तो गेला शरणागती केला. मग आता इकडं कोण होते जगामध्ये सामर्थ्यवान हे मंत्रतंत्र सिद्ध असलेले ते ब्राह्मण. त्या जन्मोजयानं म्हणायला सुरुवात केला, महाराज तुम्हाला त्या तक्षकाला आणायची ताकद नाही का? म्हणल्याबरोबर आपली विद्या कमी पडते आहे, म्हणून ओम ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणल्याबरोबर इंद्राची गादी हलायला सुरुवात केली. महाराज इंद्र म्हणला, बाबा तुझ्या करता मला मरायची वेळ आली, तुझं तू निघून जा. बस लोटून दिला. तवा कळाला, अरे बापरे, म्हणले हे देव सगळे मानायचे केलेले झालेले देव आहेत हे, आणि या जीवाचं संरक्षण करणारा या जगामध्ये देव कोण आहे? तर एकच देव आहे, ज्यानं आपणाला जीव दिलेला आहे, जीवदान दिलेलं आहे, आणि तोच देव खरा आहे. जेने हा जीव दिला दाना, जेने हा जीव दिला दाना, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे, स्वाभिमरे जारी, कट धरो निया करी, ज्यानं आपणाला जीवदान दिलेलं आहे त्याचं चिंतन करा. एक सूत्र सांगतो याच्यातलं बरोबर का? या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, या जीवाला सोडविणारा, या जीवाला संरक्षण करणारा दुसरा कोणी नाही. त्याचा अर्थ असा सांगितलाय, दुजा ऐसा नाही कोणी, जो या काळी भयातोनी करा म्हणून हा विचार ठाईचा. प्रत्येकाने विचार करा, दुसरा कोणीच देव आपलं संरक्षण करू शकत नाही, हा त्याचा सिद्धांत आहे. मग या ठिकाणी देवाचं नावच घेतलं नाही महाराज कोणावी. अभंगच पूर्ण तुम्ही शोध करून बघा, याच्यामध्ये नाव घेतलं नाही पण लक्षणं सांगितले. लक्षणं कसे सांगितलेत सांगतो. मनवूनी शरण जावे सर्व भावे देवाशी. आपल्या अंतःकरणातून 3 प्रकारचे भाव निर्माण होतात. 3 प्रकारचे भाव. भावाचे प्रकार सांगत असताना कायिक, वाचिक आणि
मानसिक, हे 3 प्रकारचे भाव आहेत. हे 3 भाव जे असे असणारे, आपला एक भाव एका जागी असतो पण एक भाव एका जागी नसतो. देह एका जागी आहे. काही लोक बरं का, बडवे लोक देवाच्या जवळ राहते, पण देवाच्या जवळ राहून सुद्धा त्याचं चित्त देवाकडे नाही, पब्लिककडे आहे. टाका पैसे, टाका टाका पैसे, टाका पैसे, टाका पैसे, टाका. हे काय आहे? शरीरानं तिथे आहेत पर मनानं त्या ठिकाणी नाही. म्हणून कायिक भाव आहे. वाचन काही लोक म्हणतात पण त्या ठिकाणी चित्तानं नाही. उग रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कस का मुलाला लोक ऐकूल्यातून मुलाला स्वतः करता नाही. त्याचा सिद्धांत कळला का तुम्हाला? हे वाचिक भाव आहे. आणि मानसिक भाव कसा आहे? देहे जावो अथवा राहू पांडुरंगी चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. याचं नाव सर्व भावी, त्याचा अर्थ आहे बरं का. मग सर्व भावे देवाशी काय करेल, एवढ्या भावनेने आपण जर शरणागती केल्यानंतर त्यानं तुम्हाला कोणत्याही संकष्टामध्ये सापडू देणार नाही. ही हमी अभंगाच्या दुर्पतामध्ये सांगितलेले आहेत बरं का. तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, भवदुस्तर नदीचा तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. सर्व भावनेनं तुम्ही जेथे दास झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही संकष्टात अडकू देणार नाही. तो हा उत्तरेल पार. भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदी, नदी ह्या शब्दाचा अर्थ काय असेल? नदी या शब्दाचा अर्थ तुम्हाला काही एवढं येडं लागले का महाराज आम्हाला तुम्हाला सांगायला? अहो नदीचा अर्थ का दिले त्या ठिकाणी? जसं नदी म्हणल्यानंतर तिला किती थड्या राहतात महाराज? 2 थडे असतात. 2 थडे. लक्ष द्या, झोपी जाऊ नका, कधी झोपाय. हो, कारण का दुसरं कीर्तन माझ्याकडे मिळणार नाही हे खरं आहे, पण दुसरं ऐका थोडंसं. 2 थडे असतात.
एक आईल थडी आणि एक पैल थडी. ज्या माणसाला अलीकडल्या तीराला हुबा टाकायचंय ते माणूस पलीकडल्या तीराला कधी का होईना जाणार आहे. त्याचा सिद्धांत असा आहे. मग आईल थडी कोणती आणि पैल थडी कोणती याचा जर विचार केला तर आईल थडी म्हणजे जन्म आणि पैल थडी म्हणजे मरण, आणि मध्यस्थी हे जमलेलं आहे तर महापूर आहे. मग या महापुरातून तरुण जाण्याकरता स्वतःचं सामर्थ्य नाही. बरेच लोक याच्यावर विचार केले. करिता विचार तो हा सुदृढ संसार, ब्रह्मादिका पार नौलंग सामर्थ्य. म्हणून हे माया नदी जगामध्ये कशी आहे तर हिला कुणीकडे जातात येत नाही, असे बरेच लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणून आमचे तुकोबाराय सांगितले त्या माये नदीतून पलीकडे जाण्याकरता आम्ही काय उपाय करावा याच्याबद्दलचा एक विषय सांगा म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी संत महात्मे सांगायला सुरुवात केली. देवबी सांगितले त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार करू नका. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैलुवा दाता गटीकर ठेवून या उभा. अरे पलीकडल्या तीराला माया नदीतून पलीकडल्या तीराला जाण्याकरता तारुबला पांडुरंग पाव भिजून दे अंग. स्वतः एवढ्या प्रकारचा मी तारायला तयार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा हात आणि पाय मी भिजू देणार नाही अशी हमी दिलेली आहे. तो हा उत्तरील पार. त्याला एकच उदाहरण सांगतो, साधं ते सोपं आहे उदाहरण. एकनाथ महाराजाच्या कुळामध्ये एकनाथ महाराजाचे पूर्वज भानुदास महाराज. भानुदास महाराज हे परम साक्षात्कारी. आज त्यांचा इतिहास जर ऐकलं तर आपल्या जगाकरता मोठा उपकारच झालेला आहे. कारण भानुदास महाराज म्हणून एक सुप्रसिद्ध आणि परम साक्षात्कारी पुरुष त्या काळातले. ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाला पंढरायाला विजयनगरला घेऊन गेले, सगळे वारकरी त्या ठिकाणी जमा झाले पण विटेवर देऊ नाहीत, काय करावं. म्हणून त्या विजयनगरला जाऊन भानुदास महाराजानं त्या मूर्तीला घेऊन आले. त्याचा खूप मोठा इतिहास आहे, जास्त वेळ घेत नाही म्हणून थोडं सांगतो. महाराज घेऊन आले. घेऊन आल्याबरोबर मग पंढरायाची स्थापना केली गेली. मग पंढरायाची स्थापना झाल्याबरोबर मग आता तिथून पंढरीची वारी सुरू झाली. आता जसं माऊलीचा सोहळा चालतो, तुकोबारायाचा सोहळा चालतो, निवृत्तीनाथाचा सोहळा चालतो. आजच ऐकलो निवृत्तीनाथाच्या सोहळ्यामध्ये आज टेम्पो उलटला पण कोणाला काही धक्का लागलेला नाही. आजच बरं का मोबाईलमध्ये टाकलं होतं. त्याप्रमाणे या ठिकाणी कसं आहे, जिकडल्या तिकडून मुक्ताबाईची पालखी येते, एकूण सगळेच बरं का संत महात्मे आज या ठिकाणी आषाढी वारीला येतात. त्याप्रमाणे पैठणहून दिंडी निघाली. दिंडी निघाल्याबरोबर टाळकरी सर्व दिंडीच्या सोबत आहेत आणि प्रत्येक गावामध्ये भानुदास महाराजाचं कीर्तन. माझा विषय कशावर होता माहित आहे तुम्हाला? तो हा उत्तरील पार, तो हा उत्तरील पार. एका गावामध्ये कीर्तनाची दौंडी झाली. जसं आज सांगितले हरिभक्त परायण गणपत महाराज अंगरी याचं कीर्तन आहे हो. सर्व भाविक मंडळी सगळे आवर्जून या ठिकाणी आले. त्याप्रमाणे परम साक्षात्कारी महायोग पुरुष आणि श्री संत भानुदास महाराज यांच्या कीर्तनाची शिवाय सर्व लोकांनी नागरिक मंडळीने ऐकण्याकरता हजर व्हावं. सगळे मंडळी हजर झाले महाराज त्या ठिकाणी. पूर्ण 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 हजर झाले आणि अबालवृद्धापासून म्हणजे महिला मंडळ ते लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे लोक आले. त्या गावामध्ये एक बाई शिल्लक राहिली. ते लेकरू होतं पांगळं. थोडं पांगळं म्हणजे कळते ना, जे गुडघ्यापासून हात पाय नव्हते आणि कोपरापासून हात नव्हते. पांगळं लेकरू होतं. तिने म्हणले याला सोडून कुठं जाऊ, न जाणू संडास केला, पाणी प्यायला मागितला तर कोण देणार आहे लेकरला. म्हणून त्या लेकराची सेवा करत तिने घरी राहिली. पण ती लेकरू म्हणायला सुरुवात केला, आई गाव कीर्तनाला गेलं तू का बरं गेली नाहीस, आली नाहीस सांग. तिनं म्हणली तू माझ्या डोंबल्याला बसलायस की काय करू.
तुझं जोपर्यंत नाही जोपर्यंत जाणे मला देव धर्म काय घडना कोण्या जन्माचं पाप होतं की माझ्या पोटाला जन्माला आलाच म्हणली ती. ऐका, भाव निर्माण कसा निर्माण होतो, माणूस उदास कसा होतो, एका शब्दावर जर विचार केला तर त्याला परमार्थ पूर्ण 100% कळते. लई दिवस परमार्थ करायची गरज नाही. त्यानं म्हणलं, आई एक बार मला कीर्तनाला घेऊन चल की ग. ऐका बरं. मग तिनं पाठीवर घेतली, त्या लेकराला कीर्तनाला घेऊन आली. घेऊन आल्यावर त्या लेकराला दूर बसविली आणि कीर्तन ऐकण्यामध्ये मग्न झालं. आणि त्या कीर्तनामध्ये विषय काय होता? म्हणून ही शरण जावी सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भाऊ दुस्तर नदीचा. बाबा रे, तुम्ही काय करा, मनुष्य जन्माला आल्यानंतर देवाला शरणागती. शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग. आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा, या संसारा उठावे ग कर. शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग. आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा. आलिया संसारा उठावे शरण जा उदारा पांडुरंगा. हा देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. आपलं या ठिकाणी काही नाही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. एवढं शब्द ऐकला आणि त्या देवाला शरणागती केल्यानंतर या जीवावर कोणतेही संकट येऊ देत नाही. आणि दुसरा एक प्रमाण असं सांगितले त्या ठिकाणी, मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्म हा प्रत्येक गोष्टीमध्ये अपुरा आहे, पूर्ण नाही. कारण का देशाचा राजा जरी असला गेला तरी कुठंतरी कमी आहे. त्यांना सर्व गुण संपन्न एक भगवंताची जाण. वरकड पोटे काही कोटे काही एक आहे एक नाही. सर्व माझ्यापाशी आहे असं म्हणणारा म्हणजे थोडा अभिमानी माणूस आहे. त्याचा अर्थ असा असतो. म्हणून तुकोबाराय म्हणायला सुरुवात केली, बाबा तुम्हाला हात नाहीत पाय नाहीत त्यांनी काय करावं. ज्याशी नाही हात पाय तेने करावे ते काय गा. चित्ती धरून दरडा भाव पंढरपुराशी जावे गा. इच्छिले फळ पावे. इच्छिलेलं सगळं काही तुम्हाला देऊन टाकेल. यात काय नवलावाय सांगा. म्हणून तुम्ही काय करा, भाव अंतकरणामध्ये धरून देवाला शरण जा रे बाबा. शरण जा उदारा पांडुरंगा. त्याला पाय नव्हते, त्याला हात नव्हते,
आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वरद होती तरुण रे तरुण जे इच्छा केलेलं पूर्णपणे जर इच्छा तृप्त करतो तर त्या भगवंताला तुम्ही शरणागती करा. हे शब्द भानदास महाराजाच्या मुखातून ऐकायला मिळाले. हजारो लोक ऐकू लागते, पण खरं जे पलीकडल्या बाजूला बसलेलं जे पांगळं होतं त्यानं सर्व अंगाचं कान करून ऐकत होतं. सर्व भावे देवाशी तन मन धन सर्व कान देऊन ऐकला. कीर्तन झाल्याबरोबर ढुंगणानं सरकत 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 येऊन भानदास महाराजाच्या पायावर लोटा. अरे अरे, देवाने तुला हातपाय दिले नाहीत बाबा, भाव तुझ्यामध्ये चांगला आहे रे देवा. म्हणून या ठिकाणी तू आता मला पाया पडलास बाबा. काय म्हणणं आहे रे तुझं सांग देवा. आता तुम्ही कीर्तनात सांगितलेलं सगळं खरं आहे का हो? कोण म्हणाले? खरं आहे का महाराज सगळं? आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय देतात पण देव खरं आहे का? त्यानं म्हणलं खोटं संताचे शब्द होत नाहीत रे बाबा. सगळं जगातलं खोटं असेल पण संताचे शब्द खरे आहेत. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. संताच्या मुखातले शब्द 100% खरे असतात. का बरं खरे असतात? एखादी मेलेल्या माणसाला जर एखादी जिवंत आहे म्हणलं तर ते जिवंतच होते, त्याच्यात काही वादच नाही. त्याच्यात मला काय सांगायचंय, ज्याची तपवाणी आहे पूर्णपणे, तपश्चर्या ज्याच्या वाणीमध्ये पूर्णपणे आहे, भगवंताचं चिंतन ज्याच्या मुखामध्ये, त्याच्या मुखातले शब्द कधी खोटे होत नसतात. बरोबर देव. आणि मला त्या ठिकाणी त्या देवाचं दर्शन होईल का? होईल का म्हणल्यावर तुझी इच्छा असल्यापरी होईल बा. मग त्या ठिकाणी त्यानं काय म्हणायला सुरुवात केला? न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. दिनाचा सोयरा पांडुरंग मला तिथपर्यंत नेचल का हो मायबाप? साधू संत माय बापू एवढा उपकार करा, एवढा उपकार करा महाराज आणि मला तिथपर्यंत घेऊन चला. महाराजांना म्हणायला सुरुवात केली, बाळ ज्याची थैली त्याला जड झाली, तू तर पांगळा आहेस, तुला कसं घेऊन जाऊ रे मी? तुम्ही त्याची काळजी करू नका, फक्त तुम्ही मला चला म्हणा. बस निघालो मग. चल बाबा तुझी. खरंच सांगतो सत्य, ज्याच्या मनात भाव असो त्याला हात लागणार, पाय लागणार, काही लागणार. काही लोक माझे गुडघे दुखलाले म्हणून वारी सोडून बसले. काय करावं, चलून देईना. अरे आमच्यापेक्षा देवाने हातपाय दिले, पण काही लोक ढुंगणानं सरकत वारी करलेले. बघा तुम्ही, कारण भाव अंतकरणामध्ये श्रेष्ठ आहे बरं का. भाव ज्याचे गाठी त्या शिला त्याला वेळच नाही. देव नाही का? देव आपल्याकडे नाही असं म्हणायचं नाही. आपल्यात भाव नाही अशा निघाला सरकत सरकत निघाला गेला. सगळ्या दिंडीच्या अगोदर पुढे पोहोचायचं. प्रत्येक दिंडीला बरं का गावाला जाऊन सांगायचं महाराजाची दिंडी आली आहे, भाकरी जमा करा. भाकरी जमा झाली. सगळे लोक टाळकरी जेवले, बोला पुंडली म्हणले. तिथून पुढे निघाले. आले चंद्रभागेच्या काठापर्यंत आले. चंद्रभागेला महापूर आलेला होता. महापूर बरं का, मोठा महापूर आलेला. दोन्ही मायपोट भरून चाललेली चंद्रभागा. त्या काळामध्ये फुलाची सोय नव्हती, येण्या जाण्याला मार्ग केलेला नव्हता. मग आता त्या ठिकाणी कसं जावावं? काही लोक पैशानं बरं का त्या ठिकाणी नावेत बसून पलीकडल्या तीराला पोहोचले. पण यानं म्हणायला सुरुवात केला, तो हा उत्तरील पार. महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, तर याने या आम्हाला नदीतून पलीकडल्या तीराला नेणार नाही का? दृढ निश्चयाने विश्वास धरून तो चंद्रभागेमध्ये पाऊल टाकला. महाराज सहज ढुंगणानं सरकला. हे म्हणला, अरे या. म्हणले, तुला मरायचं आहे, पांगळा आहेस, तुझं काही नाही, पण आमचं काही नाही. त्या ठिकाणी आम्ही येऊ शकत नाही. सगळ्यांनी बरं का त्या ठिकाणी सांगितले. आणि लगे हात जोडून त्याला म्हणायला सुरुवात केली, तुला जाणं असलं तर जा बाबा. ऐका लक्ष देऊन. मग देनामध्ये गेल्याबरोबर देवाला काळजी पडली. मग भगवंतानं काय केले? त्या ठिकाणी कासवाचं रूप धारण केले. कासवाचं. आणि कासवाचं रूप धारण करून आणि मध्ये त्याने फिरायला सुरुवात केला. आता कासव म्हणजे एवढा असेल असं म्हणशाल तुम्ही. कधी जेजुरीला गेलो का कासव केवढा? हा बाबा लई मोठं. पण देव कासव केवढा होता सांगू का तुम्हाला? सगळी पृथ्वी पाठीवर पडली तरी त्याचं पाठ फुटलेली नाही, एवढा मोठा. देव कुर्मा अवतार धारण केलं आणि त्या ठिकाणी ह्याला चौकट फिरला. पाणी नाही या
भाविक विश्वाशी पार नेली त्याशी पूर्ण दिंडीचा समाज जेवढा असेल तेवढा त्या कासवाच्या पाठीवर बसला, पलीकडल्या तीराला पोहोचलं महाराज. त्या ठिकाणी पलीकडल्या तीराला पोहोचला गेला. म्हणजे एवढी मोठी महापूर नदीला चंद्रभागेला काठोकाठ भरून चाललेली आणि आम्हाला अलीकडल्या तीराला कोण आणलेला असेल, या ठिकाणी कोण आणलेला असेल. हे भगवंता, तू अलीकडल्या तीराला आणलास, आदर्श रूपाने या जगाला केलास तर माझा भाव 100% बसणार नाही. आता मात्र तू मला रूप दाखव बरं, अशी विनंती केली महाराज. त्या ठिकाणी रूप दावी कारे आता सहस्र भुजाच्या मंडिता, सकळिकाचे समाधान नाही देखिल्या वाचून. मग भगवंतानं त्या ठिकाणी त्याच्या म्हणण्याप्रमाणे भगवंतानं आपलं रूप प्रगट केले त्या ठिकाणी आणि म्हणायला सुरुवात केली, बाबा हे बघ, हेच हाव जगाचा मालक मीच हाव म्हणले. ज्या भक्तानं मला जशी जशी हाक मारेल तसे तसे मला रूप धरून त्याला पलीकडल्या तीराला पोहोचा करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, बहु करुणावंत आहे, त्याच्यावर लई दया आहे. म्हणून त्याला देवाने म्हणायला सुरुवात केली, तुला आता पाय देतो, तुला हात देतो आणि तुला डोळे पण चांगल्या प्रकारची नजर देतो. तुझं शरीर सुंदर मी करून देतो, माझ्या कृपेनं तुला काय होणार नाही ते सांग. त्यानं म्हणला, देवा काय या शरीराची गरज आहे आता मला सांग. तूच माझा ध्येय स्वरूप मला घटलेला आहेस. आता मला याच्या पुढे दुसरी इच्छा नाहीच बरं का. म्हणून भगवंता तू माझ्या रूपामध्ये, तुझ्या रूपामध्ये मला जागा दे, हेच माझी विनंती आहे. म्हणून देवाने त्याचं नाव ठेवले काय, कुर्मदास. कुर्मदासाची समाधी कुठं आहे? लहुळला आहे. कुठून आहे? चंद्रभागे, म्हणजे पंढरपुरापासून 20 किलोमीटर अंतरावर गाव आहे. काही वारकरी जाणारे तिथं दर्शन घेऊन येतात बाबा. मग तो हा उत्तरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. त्या एकच भगवान आहे, पण त्याची अनंत नावं कसे पडलेले ते पुढे सांगून जाईन तुम्हाला. अशी माझ्या जीवनामध्ये सेवा करीत असताना मला प्रत्यक्ष साक्षीला आलेलं आहे, म्हणून मी प्रगट करून जाहीर करून सांगत आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कमने साक्षी आले, तुका मने साक्षी आले, मने साक्षी आले, आले तुका मने साक्षी आले, आले तुका मने साक्षी आले, आले तुका मने साक्षी आले, तुका मने साक्षी आले, आले तुका मने साक्षी तरी केले प्रगट
भव दुसर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार तो हा उतरील पार
पुंडलिक वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव सांगत्या मनोनी शरण शरण जावे
बारखुमाई बारकुमाई बारखुमाई बारकुमाई हरे हरे ढो बारखुमाई बारकुमाई कुंडली कबर दे हरिठल श्री ज्ञानदेव बारखुमाई बकवास म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरेल पार बहु दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या एक कडव्याचा होईल तेवढा अर्थ करून कीर्तनाची सेवा मी आठवून घेणार आहे कारण 11 वाजले. आता याच्या पुढे कीर्तन जाणं बरोबर नाही. वेळेवर उभा टाकले कीर्तन वेळेवर सोडणं माझं कर्तव्य आहे. एक विषय म्हणून सांगून जातो. अनंत हे नाम ज्या. अनंत म्हणजे का राम आहे का कृष्ण आहे, वासुदेव आहे का संघर्षण आहे, कोण आहे, याचं नाव काय आहे. अनंत हे नाम ज्या. एक पुराणिक प्रसंग सांगून जातो तुम्हाला. एकदा कैलासगिरीच्या ठिकाणी महादेवानं ध्यानस्थ बसले असताना माता पार्वती सर्व त्या ठिकाणी पूजेचं साहित्य त्या ठिकाणी पूर्णपणे देत असताना महर्षी नारद कैलासगिरीला भेटायला आले. माता पार्वतीला विचारायला सुरुवात केली, आई जगदंबे भगवान कुठे आहेत म्हणले. ते मध्ये ध्यानस्थ बसलेत म्हणले. ध्यानस्थ हो. ऐका, नारदाच्या सहज बोलण्यामध्ये माणसाला विचार करावा. देवादिदेव आहे तो भगवान आणि सर्व देवाचा देव आहे तो. एका ठिकाणी बोललेली आहेत बरं का, महादेव बडा सब देवन का बाबा, भिल्लनी के पीछे लगाय तो करता तो वातो. महादेव म्हणजे सगळ्यापेक्षा मोठा देव आहे आणि सर्व देव ज्याला मानतात आणि त्यांनी कोणाचं ध्यान करतात. माता पार्वती म्हणजे नारदा फक्त पूजाचं सामान मला द्यायचं काम आहे. तेवढ्या भानगडीत आतापर्यंत मी पडलो नाही. ऐका, भांडण लावणारा हुशार असावं. पटवायला आले की पेटायला वेळ लागत नाही. पटीला बरं काय म्हणावं माई साहेब तुम्हाला. इतके दिवस राहून नवऱ्याचं बायकोला आणि बायकोचं नवऱ्याला जर माहित नसेल तर ते कसलं संसार आहे म्हणले. मग काय करू सांग. काय नाही. त्यांनी कोणाचं ध्यान करतात. देवादिदेव तो आहे. महादेव मोठा आहे, सगळ्या देवाचा देव आहे. त्यानं कोणाचं ध्यान करते विचार कर म्हणले. नारद निघून गेले. पण माता पार्वतीच्या मनामध्ये गोष्ट सरत राहिली. माता पार्वती म्हणायला सुरुवात केली, देवाची समाधी जेव्हा उत्तान होईल तेव्हा मी विचारेन. लगेच महादेवाला बरं का उत्तान समाधी झाली गेली आणि लगेच बरं का माता पार्वती साष्टांग दंडवत घातली आणि म्हणायला सुरुवात केली, देवा तुम्ही कोणाचं ध्यान करता. कोणाचं ध्यान करतो. मला ज्याचा अनुभव आलाय त्याचं मी ध्यान करतो, पण त्याचा आणि मला पत्ता लागलेला नाही. थोडा ऐका, थोडं वरमाय शब्दामध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा लिहिले महाराज, जे त संभूचे तपन सरे दाशत्वा लक्ष्मी न पुरे तेत प्राकर्त हेंदरे केवी जाणवल आहे. ज्या ठिकाणी महादेवाची तपश्चर्या आणि आतापर्यंत संपलेली नाही आणि लक्ष्मीचा मोठेपणा आणखी त्याच्या पुढे गेलेला नाही. लक्ष्मीचे थोरपण ब्रह्मदेव एवढा शहाणा जरी असला तर त्याच्या पुढे त्यानं जाऊ शकलेला नाही. तर असा जो भगवान आहे आणि आमच्यासारखे हेंद्रट माणसं आता ऐकलेलं सकाळी ध्यानात राहण्यात त्याला हेंद्रट म्हणतात. हेंद्र्याचे भरता कान हलवी मान भोकरीते
ऐकताना उगं मान हलते, आपण ध्यानात काही राहीना. त्याला हेंद्रट म्हणावं, हेंद्रट. आमचे गुंडा महाराज चांदेगाव म्हणायचे. त्याप्रमाणे माता पार्वतीने विचारल्याबरोबर पार्वतीला सांगायचं होतं. ऐका तुम्ही, शिवगीता नावाचा एक ग्रंथ आहे 18 अध्यायाचा. कोणता? शिवगीता. तिथं दुसरं नाव आहे वेदेश्वरी. त्या वेदेश्वरीमध्ये महादेव पार्वतीचा संवाद आहे. दुसऱ्याला सांगितल्यापेक्षा महादेवानं जे काही पार्वतीनं प्रश्न विचारावून त्याची उत्तरं महादेव द्यावं, एवढंच होतं. एवढंच आहे त्याच्यात प्रश्न उत्तर. फार मोठा वेदांत भरलेला आहे त्याच्यात. ऐकल्याबरोबर महादेवानं म्हणायला सुरुवात केली, आदिमाया शक्ती आहे ती, जगन्माता आहे, तिला सांगून जमणार नाही, प्रत्यक्ष दाखवावं लागेल. इतके दिवस तपश्चर्या करतो पण त्याचा मला आणखी अंत लागलेला नाही. हे खरं आहे का म्हणल्यावर तुला ताकीतो चल म्हणले. त्या ठिकाणी दोघही नंदीवर बसून निघाले. चलता चलता पृथ्वी संपली आणि समुद्राच्या काठावर आले. समुद्राच्या काठावर आल्याबरोबर त्या समुद्रामध्ये सगळ्या माशाचा राजा, त्याचं नाव आहे तिमिंगिल. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आला. तिमिंगिल नावाचा मासा, त्याला राजमासा म्हणतात. हाक मारली माता पार्वतीने, हाक मारली, बाबा रे, या सगळ्या माशाचा राजा कोण असेल त्यानं येऊन मला भेटावं. माता पार्वतीची हाक ऐकलं आणि ते मासा येऊन पायावर पडला. काय माय म्हणलं, तू किती दिवस झालं पाण्यात राहतोस बापू म्हणली. कोण? पार्वती. किती दिवस झालं राहतोस तू? त्यानं म्हणलं दिवस की रात्र मला काय माहिती आहे म्हणलं. माझं कुळ खानदान वंश परंपरा सगळं पाण्यात, पाण्याच्या वेगळं काढल्याबरोबर मी मरतो म्हणजे मच्छा मरण त्या योगे जीवन जिती जीवना संगे मच्छा मरण त्या योगे. माझं जीवनच पाणी आहे. दिवस बी कळत नाही, रात्रही कळत नाही आणि पाण्यातच मी राहतो म्हणलं त्यानं. पाण्यात राहतो म्हणल्याबरोबर माता पार्वती म्हणायला सुरुवात केली, तू पाण्यात राहतोस तर हे समुद्र किती खोल आहे सांगशील का? माशानं म्हणला त्याच्यात राहतो पण मला त्याचा अंत लागलेला नाही. लक्ष द्या. पार्वतीनं म्हणायला सुरुवात केली, पाण्यामध्ये राहून पाण्याचा अंत नाही. झालं का तुझं? झालं, चला पुढे. महादेवानं एका मोठ्या उंच पर्वतावर माता पार्वतीला नेलं. तिने म्हणले या उंचापेक्षा आणि थोडं नजर वरे टाक. माता पार्वतीने वरे पाहिली. वरे पाहिल्याबरोबर आकाशामध्ये एक पक्षी दिसला. ते पक्षी आकाशामध्ये भ्रमण करीत होता. एक बार भूमीवर उडाला की 6 महिने त्याने खाली यायचा नाही. त्या पक्षाचं नाव काय? तुकोबाराय गाद्यामध्ये लिहिले. त्याला कोसरा. कोसरा हे शब्द आहे बरं का, ध्यान ठेवा तुम्ही, ते ऐकणारे तेवढी तर. आणि सांगता सांगता काही गोष्टी मध्ये राहून गेले. जे भानुदासाची समाधी कुठं आहे? आपण पांडुरंगाला दर्शनाला जात असताना पहिले सुरू समाधी येते, इकडे वेदाचं आणि इकडे समाधी आहे बघा. समाधी दर्शन पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जातो मंदिरामध्ये. ते भानुदास काकाची समाधी आहे बघा. म्हणून मला काय सांगायचं आहे, काही वर्माची गोष्टी येतात ते. म्हणून या ठिकाणी काय झालं, आकाशामध्ये उडणारा जो कोसरा नावाचा पक्षी आहे, एक बार उडाला की 6 महिने तो आहे, खाली येत नाही. त्याला हाक मारली, आला खाली. आणि तू किती दिवस राहतोस रे वरे? त्याने म्हणले एक बार उडालो की 6 महिने खाली येत नाही म्हणलं. एक बार उडाल्यावर 6 महिने? तुला चारा पाणी कोण देते? मला माहिती नाही. गगनी लागला कोसरा, त्याशी कोण पूर्वी चारा. कोण पुरवठा करणार आहे? कोण अनंत भगवान आहे? मला जेव्हा तहान लागली तेव्हा पाणी मिळते, भूक लागली तेव्हा जेवायला मिळते. कोण देते? मला दिसलं नाही पण माझं पोट भरल्याशिवाय राहिलं. अरे लेड्या, आकाश किती उंच आहे काही कळलं का तुला? त्याने मला आकाशात राहतो 6 महिने परी आकाशाचा अंत लागला नाही. मग आमच्यासारखे 4 अभंग पाठ करून कीर्तन करणाऱ्या देवाचा अंत लागल का? लागलं नाही. म्हणून माता पार्वतीला महादेवानं सांगायला सुरुवात केली, याचं नाव काय ठेवू सांगा आता? अनंत हे नाव.
म्हणून ज्ञानोबराय सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरू खून बांधली कैशी. माझ्या जीवनामध्ये त्याची खून मिळालेली आहे म्हणून मी या ठिकाणी भगवंताचं चिंतन करीत आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमच्या परमार्थ करणाऱ्याला बरोबर भगवंताची साक्षी आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. माझ्या जीवनामध्ये साक्षी आहे म्हणून मी सांगू शकतो, नाहीतर माझी ताकद नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी बाबा रे तुम्ही सर्व या ठिकाणी आले जमलेले आहात लहानथोर मंडळी आणि विद्वान पंडित आणि त्याचप्रमाणे सर्व मृदंग वादक मृदंगाचार्य गायनाचार्य आणि महाराज सुद्धा आलेत बरं का या ठिकाणी. कारण का त्याचा माझा नवीन परिचय झाला. नियमाप्रमाणे पकवाजानं छान पकवाज वाजले, आनंद वाटलं, मला समाधान झालं. त्याचप्रमाणे सगळे गायक आणि सगळे मंडळी तुम्ही गुणीजन मंडळी कोणी सुद्धा डोळे झाकल्या नाही. धन्य तुमचा उपकार आहे माझ्यावर. तुम्ही जर डोळे झाकल्या तर मी मेलो असतो बरं का. त्यांचं नाव मला माहिती नाही. ज्ञानेश्वर पाटील आज जिल्हा परिषद मेंबर म्हणून तरी चालते बरं का. नेमाप्रमाणे त्यांनी आज माझ्या कीर्तनाला उभा टाकले. त्यांची उपस्थिती आहे आणि सर्वाचे गुरुवर्य परमत्यागी बरं का महायोगी असलेले आमचे रणजित महाराज माझ्या समोर आहेत. नेमाप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाची सेवा पूर्ण झालेली आहे. आपणाला या कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन केल्यामुळं काय होतंय, आपणाला भगवंतांना कोणत्याही ठिकाणी संकष्टामध्ये अडकू देत नाही. हा त्याचा सिद्धांत आहे. मग तुम्ही कोण्याही नावानं जरी हाक मारला तर त्याचं कारण भाव आहे बरं का. सर्व भावे देवाशी. भाव जर नसेल तर तुम्हाला कोण्याही त्रिभुवनात गेल्या तर देव मिळणार नाही. म्हणून काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकाराम 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 तुका
तरी केले प्रगट तरी तो हा